मस्तान कुस्ती बघायला लागलेला आहे। सातारा जिल्ह्यातलं सीमेवरलं गाव वरकुट मल्लवडीच्या पावीण मातेमध्ये अभयसिंह दादा जगताप यांच्या अपिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं कुस्तीचा हा कुंभ मेळावा अक्षय मंगवडे यांना कोपराचा घोटणा मानेवरती ठेवलेला आहे। 5 मिनिटं कुस्ती मैदानी चालणार आहे। पट काढून कुस्ती करण्याचा प्रयत्न होता प्रमोद सुळचा, तो अत्यंत शांततेमध्ये निर्विवाद पारदर्शक अशी ही राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडलेली आहे। आणि विशाल जाधव नियोजक म्हणून काम करता निलेश तरंगे सर आणि त्या विशाल जाधवच्या खांद्यावरती अभयसिंह दादा केसरी मानाची गदा जशी मोहोळ कुटुंबांच्या वतीनं महाराष्ट्र केसरीसाठी गदा येते तशीच ही गदा घडवलेली आहे। गदा बारकाईनं बघा, महाराष्ट्र केसरीसाठी जशी गदा दिली जाते तशीच गदा अभयसिंह दादा केसरी कुस्ती स्पर्धा 2026 ती मानाची टायटल गदा आलेली आहे। आणि अशा लोकनेत्यांनी कुस्तीवरती प्रेम केलंय म्हणून खेड्यापाड्यातील बहुजनाची समाजातील गोरगरिबाची लेकरं कुस्तीत करिअर म्हणून बघायला लागलेले आहेत। एका हमालाचा पोरगा किरण भगत हिंदुस्थानचा बेताज बादशाह झाला, कारण त्यावेळेला दानतदार मंडळी पुढे उभा राहिली। शरदचंद्रजी पवार साहेबांनी 5-7 वर्षी किरण भगतचा संपूर्ण खर्च उचलला। आज महेंद्र गायकवाड सारखा गरिबाच्या घरातला पलवान ग्रामीण भागातला जगातला पदक भारत मातेला मिळवून देऊ शकतो। ही या मातीतल्या दानतदार लोकनेत्यांमुळं दानतदार मंडळीमुळं, कारण कुस्तीचा राजाश्रय संपलेला लोकाश्रय आलेला आणि लोकाश्रयाच्या कालखंडामध्ये कुस्ती जर टिकायची असेल, वाढायची असेल, नावं रुपालायची असेल, खेडे भागात दर्जेदार पलवान घडायचे असतील तर अशा स्पर्धा होणं ही काळाची गरज आहे। आणि ती काळाची पावलं ओळखली गतिमान काळाबरोबर वाटचाल करणारे अभयसिंह दादा। जर स्पर्धा तुम्हाला आवडली असेल, सर्व कुस्तीगीर पलवान मित्र बसतात, एकदा सगळ्यांनी हात वरती करून अभयसिंह दादा मित्र परिवार आणि लोकप्रिय नेतृत्व अभयसिंह दादा जगताप यांच्यासाठी सगळ्यांनी हात वरती करून जोरदार टाळ्या करायच्या। स्पर्धा आवडली असेल तर एक शेवटचा जय जयकार बजरंग बलीचा करा। बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती महाराज की, भारत माता की। कोपराचा घोटणा मानेवरती ठेवलेला अक्षय मंगवडेना शांत बसलाय म्हणून प्रमोद सोला तुम्ही कमी लेखू नका। ती वादळापूर्वीची शांतता एखादा पलवान गतिमान खेळून फुडल्यावरती मानसिक दबाव निर्माण करतो, तर एखादा पलवान डिपेंड ठेवून स्वतःचं संरक्षण करत आपली ताकद एनर्जी राखून ठेवून कुस्ती करतो। महाराष्ट्राच्या मातीतली 2 मानवी वाघ एकमेकावरती भेटलेल्या ठिणग्या पडालेल्या पिंटू दादा बारकाईनं कुस्ती बघायला गेल्यात। लाल मातीतला माणूस किती मोठा झाला तर कुस्ती विसरत नाही। केंद्रीय मंत्री झाले मुरली अण्णा मोहोळ उत्तमराव पाटील सरांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले, पायाला हात लावून दर्शन घेतलं केंद्रीय मंत्र्यांनी। हे कुस्तीचं प्रतीक आहे। या लाल मातीतला पैलवान किती मोठा झाला तर लाल मातीला कधी विसरू शकत नाही, कारण या मातीचे संस्कार तसे आहेत। ग मायबू फेडीने तुझा पांग सारा आणि ना आरतीला चंद्र सूर्य तारे, आई आहे अजून मी ताना शब्दात सोडा माझ्या आता हळूच पाना। घोटणाची पकड अक्षय मंगवडे ठेवलेला घोटणा आणि घोटणा ओ बच गयो वाचला प्रमोद सोळे। बल्ल 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 आणि बुलेटचा मानकरी ठरला अक्षय मंगवडे। अभयसिंह दादा केसरीचा मानकरी ठरला। 2026 अक्षय तिकडे स्टेजवरती जावा। विशाल जाधव तिकडे स्टेजवरती न्या, गदा स्टेजवरती न्या, गदा स्टेजवरती, गदा स्टेजवर दिले जाणार, गदा स्टेजवर दिली जाणार। राम सारंग अभयसिंह दादा केसरीचा मानकरी ठरला, बुलेटचा मानकरी ठरला अक्षय मंगवडे पुणे, प्रमोद पेंडरचा मानकरी ठरला।